नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. मांगूर येथील छत्रपती शिवाजी भवनसाठी 10 लाखाचा निधी खासदार प्रियांका जारकिहोळी यांनी केला निधी मंजूर. मांगूर येथील छत्रपती शिवाजी समुदाय भवनच्या काही खोल्यांची निर्मिती व किरकोळ रिपेअर करण्यासाठी खासदार प्रियांका जारकिहोळी यांच्या फंडातून 10 लाखाचा निधी मंजूर झाला असून या निधीतून या भवनच्या कामाचा शुभारंभ खासदार प्रियांका जारकिहोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी खासदार प्रियांका जारकिहोळी, वैशाली जाधव, तनुजा पाटील, अनुराधा आडके, ज्योती जाधव यांच्या हस्ते पूजन करून व चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चेंगळे, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार वडर, पंकज पाटील, सुजय पाटील, प्रदीप जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी निप्पाणी तालुका अनुष्ठान कमिटी अध्यक्ष व मांगूर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमेश जाधव यांनी स्वागत करून प्रास्ताविकात म्हणाले की मांगूर येथे छत्रपती शिवाजी भवन समुदाय भवन हे सर्वांच्या सेवेसाठी बांधण्यात आले असून या भवनचे अद्याप बरेच काम आहे, त्याचबरोबर किरकोळ रिपेरी आहे. या भवनसाठी प्रदीप जाधव यांच्या सहकार्याने आमदार प्रकाश विखे यांच्याकडून त्यावेळी मदत झाली व आता उर्वरित कामासाठी खासदार प्रियांका ताई यांनी आपल्या फंडातून 10 लाखाचा निधी मंजूर करून आम्हाला चालना दिली असल्याचे सांगितले. याप्रसंगी खासदार प्रियांका जारकिहोळी बोलताना म्हणाले की मांगूर गाव हे असे आहे की येथील काँग्रेस कार्यकर्ते नेहमीच समाजाच्या व गावच्या विकासासाठी कार्यरत असतात. ते आमच्याकडे नेहमीच विकास कामाबद्दल वेळोवेळी सांगतात. त्याप्रमाणे सध्या भवनसाठी हा निधी मंजूर केला आहे. इथून पुढेही आणखी काही कामासाठी माझ्या तसेच पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या फंडातून निधी मंजूर करू असे सांगितले. यावेळी खासदार प्रियांका जारकिहोळी यांना मांगूर सुन्नत मुस्लिम समाजाच्या वतीने ईदगाह मैदानासाठी बारवाड छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने प्राथमिक शाळेत सुविधा पुरवाव्यात तसेच शाळेसमोर रस्त्यावर स्पीड ब्रेकर निर्माण करण्यासंबंधी कारदगे येथील श्री स्वामी समर्थ मंडळाच्या वतीने मंदिर बांधकामास निधी मंजूर करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले. यावेळी मांगूर काँग्रेस कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष नागेश बन्ने, युवक काँग्रेस अध्यक्ष अनिल आडके, सुनील जळणे, रमेश जाधव मल्टी, कलंदर मुल्ला, वाशिम नदाब, रवी जाधव, प्रशांत पाटील, दीपक कुराडे, बंडा जाधव, अप्पासो पाटील, शिवसिंह राजपूत, बहादूर नदाब, रमजान नदाब, राजू गवंडी, सरदार मुल्ला यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. मित्र हो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावी अशी विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी मांगूरहून रंगराव बन्ने, बारवाड. आज ही जी भव्य रूप या भवनचं दिसतंय याच्या पाठीमध्ये मोठं श्रेय कोणाचं असेल तर प्रतिपन्नांचं आहे. कारण प्रतिपन्नांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आतापर्यंत काम करत आलेलो आहोत. यावेळेला या ठिकाणी आमच्या मंडळाला जागा घ्यायची होती. त्यावेळेला 8.5 गुंठा आम्ही जागा घेऊन या जागेवरती ज्यावेळा भवन बांधायचं आम्ही ठरवलं त्यावेळेला निधी उपलब्ध करून घ्यायच्या अगोदर आम्ही पहिल्यांदा आमच्या श्रमदानातून काही काम करणे व लकीड्राच्या माध्यमातून पहिला फंड आम्ही उपलब्ध केला. हा फंड उपलब्ध करत असताना मॅडम आमच्या मंडळाचे कार्यकर्ते असतील किंवा इथं उपस्थित सर्व मान्यवर त्यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य लागलं. हा लकी ड्रा पूर्ण होईपर्यंत फक्त 40 रुपये आम्ही खर्च घातला होता. 40 रुपयानं जाऊन तिकीट विक्री करणे अशा पद्धतीने करून आम्ही लकी ड्रा केलं. त्याच्यानंतर पहिल्यांदा आमचं गाव हे चिकोडी मतदारसंघात सदर मतदारसंघात होते. त्यावेळेला प्रशासनाच्या माध्यमातून फर्स्ट फ्लोअरला आणि सेकंड फ्लोअरला असं 2 वेळा त्यांच्याकडून आम्हाला निधी उपलब्ध झाला. त्या निधीबरोबर प्रतिपन्नांच्या सहकार्याने त्यांच्या जी ओळख आहे त्या ओळखीच्या माध्यमातून प्रतिपन्नांनी असे दानशूर लोकांची एक भेट घेऊन आपल्या भवनसाठी कोण विटा देतात, कोण वाळू देतात, कोण सिमेंट देतात, असं सगळ्यांचं घेऊन या पद्धतीनं आज या इथपर्यंत आमच्या भवनची वाटचाल झालेली आहे. आणि मला अभिमान वाटतोय की खासदार फंडातून आपण या ठिकाणी आम्हाला जे 10 लाख रुपये उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी आमच्या मंडळाच्या वतीनं व काँग्रेस पक्षाच्या वतीनं तुमचं पूर्णपणे धन्यवाद. हमने बोला कि हम जरूर करेंगे क्योंकि पिछले वर्ष का जो हमारा एमपी लैब से खत्म हो गया
बहुत ज़्यादा रिक्वेस्ट आते हैं मंदिर के लिए या रोड के लिए या शहर के रोड के लिए बहुत रिक्वेस्ट आते हैं। तो आपके नेपाली के शहर से हमने ज़्यादातर यही फंड देने का फुलफिल किया है। तो आने वाले जो भी आपके रिक्वेस्ट रहेंगे रोड के लिए, बिजली के लिए हो, गटर के लिए हो, आपकी कॉलोनी के तुरंत ही पिताजी जो पीडब्ल्यूडी मंत्री है श्री जरकिहोली जी और के दोनों फंड से हम जितना भी कोशिश हो सके हम डेवलपमेंट वर्क्स कर रहे हैं। इसीलिए आप सबका भी कोऑपरेशन ज़रूरत है। तो दोनों मिलकर आपके गांव के लिए डेवलपमेंट वर्क्स है वो भी ज़्यादातर कंप्लीट होना चाहिए। और पिताजी का भी यही उनका ड्रीम है कि ज़्यादातर गांव में जो डेवलपमेंट वर्क है वो जल्द से जल्द ख़त्म होना चाहिए। क्योंकि शहर में तो ज़्यादातर लोग फोकस देते रहते हैं पर गांव में कोई नहीं देता। तो इसीलिए रूट से जो गांव है उनको पीछा नहीं होना चाहिए। जो स्कूल्स के लिए हो, कॉलेज के लिए, वो भी अपनी तरफ से पीडब्ल्यूडी फंड से करोड़ों में उनके डिपार्टमेंट से वो डेवलपमेंट का काम कर रहे हैं। तो हमारी तरफ से भी हम जितना हो सके हम कर रहे हैं। तो इसलिए आपका भी कोऑपरेशन बहुत ही सहायक होगा। तो आने वाले जो भी आपके रिक्वेस्ट है आप अभी समय हमारे बॉडी ऑफिस में हो या होगा आप आज तक हम